आज ना मला देवपूजा करायला खूप लेट झालेला आहे. तर अगोदर मी देवपूजा करते. काय होतं ना, एक वेळा किचनमध्ये लागलो की असं वाटतं की किचनची कामं सगळी आवरून घ्यावी, स्वयंपाक सगळ्यांचं जेवण खाणं झालं किंवा निवांत देवपूजा करावी, म्हणजे नंतर कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही. नाहीतर काय होतं, थोडंसं तिकडं पळा, थोडंसं इकडं पळा, थोडंसं किचनमध्ये जावा, त्यांना जेवायला वाढा, टिफिन द्या, अशी धावपळ होते आणि देवपूजा जे आहे ना ते असं मन लावून होत नाही. धावपळीमध्ये देवपूजा होते. म्हणून मी काय करते, लेट झाला काही हरकत नाही, पण अगोदर सगळ्यांचं आवरून द्यायचं, मग निवांत आपण मग्न होऊन देवपूजा करूया. तर इकडे देव सगळी उचलून मी किचन वाट्यावरती ठेवलेले आहेत आणि पाणी तरी मी सकाळीच भरून घेतलेलं होतं. तर आता देवांना स्नान घालू. तर देवांना स्नान घालून झालं, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेले आहेत. फुलं मात्र घेऊन यायचेत, पण अगोदर मी इकडं रांगोळी काढत आहे आणि बाबांना जेवायला वाढलेलं आहे, त्यांचं जेवणही झालेलं आहे. आता अगोदर जाऊन मी फुलं घेऊन येते आणि रांगोळी पण इथं कलरफुल काढलेली आहे, म्हणजे दररोज मी अशीच रांगोळी काढत असते, कारण इथं जास्त मोठी अशी काढताच येत नाही, दररोज ते काढावी पण लागते, म्हणजे खराब होते ना, त्यामुळे हीच ठीक वाटते मला. आणि धूप जे आहे ना व्यवस्थित मी किचनवरती छान असं चोळून चोळून घेतलेले आहे, कारण यावेळेस ना खूपच असे आले ते एकदम सक्त आहे, असं म्हणजे व्यवस्थित ते चालतच नाही आहे. प्रत्येक वेळी थोडंसं वेगळं पॉकेट आणतात, पण यावेळेस वेगळंच आणलेलं आहे धूपचं, व्यवस्थित ते चलतच नाही आहे, म्हणून मी व्यवस्थित त्याला चोळून चोळून छान असं मऊ करून घेतलेलं आहे, त्याचं अंग मऊ केलं आणि मग मी धूप इकडे लावलेले आहे. दीप प्रज्वलित केला, घंटा वाजून घेतलेला आहे. तर देवाचे मनोभावे दर्शन झाले, तुळशीपूजन, उंबरापूजन झालं आणि पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे लेट झाला काही हरकत नाही, पण पूजा झाल्यानंतर असं वाटतं की दिवसाची सुरुवात आत्ताच झालेली आहे, इतकं मन प्रसन्न राहतं. पूजा झाली त्यानंतर भांडे बघू शकता किती झालेले आहेत, पण त्या अगोदर मी दूध विरजू लावलं, म्हणजे रात्रीचं दूध ठेवलेलं होतं ते मी परत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये विरजू टाकून ठेवलेलं आहे. आजकाल असं झालेलं आहे ना की दूध जे आहे ना जास्त राहतं, सरत नाही, आणि कालचं दूध आज, आजचं दूध उद्या, असं मी विरजू लावत असते, कारण दही असताना ठेवल्या ठेवल्या आंबट पण होतं ते, त्यामुळे म्हटलं की ताजं ताजं दही खायला भेटेल, पण मी रात्रीचं दूध ठेवलेलं होतं कालचं आणि आज परत गरम करून विरजू लावलेलं आहे. रात्रीपर्यंत व्यवस्थित ते विरजलं जाईल. आणि इकडं सगळं खरकटं भांड्यातलं काढून घेतलेलं आहे, भांडे स्वच्छ धुवून घेतले आणि मगच मी इकडे लिक्विड घेतलं भांड्याचं आणि घासायला घेतलेले आहेत. आणि हे जे पॅन आहे ना ते मी ॲल्युमिनियम पॅन म्हणलं ना तुम्हाला, काय म्हणलं, नॉनस्टिकी म्हणलं. नॉनस्टिकी पॅनमध्ये स्वयंपाक करू नये असं तुम्ही म्हणत होता, नॉनस्टिकीमध्ये केलं जातं. ॲल्युमिनियमचे जे कढया असतात ना, जे जाड असतात बघा, त्याच्यामध्ये स्वयंपाक करत नाहीत असं म्हणतात, म्हणून माझ्याकडे ते 3-3 कढया आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी 3-3 कढयामध्ये स्वयंपाक करायचे, त्याच्यात वेगळं त्याच्यात वेगळं, 3ही कढया काढून टाकलेल्या आहेत मी, म्हणजे ॲल्युमिनियममध्ये खाणं चांगलं नाही आहे असं म्हणतात, म्हणजे आपल्या सेहतला चांगलं नाही आहे, ते शरीराला चांगलं नाही आहे, पण नॉनस्टिकीमध्ये केलं जातं, म्हणून मी नॉनस्टिकी कढया 2-3 घेतलेल्या आहेत. हे पॅन पण नॉनस्टिकीच आहे, त्यामध्ये खाल्लं जातं असं म्हणतात, पण आता नेमकं आणखीन काय काय माहिती नाही मला. तुम्ही म्हणत होता ते स्टीलची कढई घे, स्टीलचं कुकर घे, तर तुमचं बरोबर आहे आणि मी घेणार पण आहे, म्हणजे जे आपल्या शरीराला नुकसान करतं त्यामध्ये बनवून तरी काय उपयोग ना, जे व्यवस्थित आहे तेच घेऊया. तर इकडे सगळे भांडे घासून झालेले आहेत, आता किचनही स्वच्छ करून घेते. तर इकडे गॅसची चुली मी छान घासून घेतलेली आहे, म्हणजे भाकरी वगैरे बनवताना पीठ खूप जास्त उठतं, त्यामुळे दररोज अशा प्रकारे मला 2 वेळा तरी घासावी लागते गॅसची चूल, म्हणजे 1 वेळा आता आणि रात्री. तर इकडं झालेलं आहे सगळं, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, किचन स्वच्छ झालेले आहे. तर ही किचनची सगळी कामं आवरली, आता करून घेऊया पोटपूजा. तर आज मी मिक्स डाळीचं वरण बनवलेलं आहे, खूप छान आहे वरण झालेलं आहे, माझं तर खूप फेवरेट आहे. तर इकडं वरण भात मी जेवण केलेलं आहे. तर जेवण झाल्यानंतर आता नंबर आहे कपड्यांचा. कपडे काय आजकाल मी मशीनला लावत नाही आहे, म्हणजे ज्या दिवशी जास्त घाई गडबड आहे, कुठंतरी जायचं आहे किंवा घरात जास्त कामाचा गोंधळ आहे, त्या दिवशी मात्र मी कपडे मशीनला लावत आहे, नाहीतर आजकाल असंच कपडे मी हातानंच धुवत आहे, कारण काय होतं आहे ना, दिवसभर ही ती कामं छोटी छोटी मी आवरत असते, पण काय होतं ना, शरीराचा अजिबात योगा होत नाही आहे, वेगळा तर वेळ भेटत नाही, या कामामध्येच आपल्या शरीराचा योगा कसरत थोडीफार होते. आणि मला वाटतं कपडे वगैरे धुणे, जी घरची कामं आहेत ते जर आपण सगळीच केली तर त्यामध्येच आपल्या शरीराचा योगा होतो, म्हणून मी दररोजच्या दररोज हातानं कपडे धुणं, फरशी पुसणं हे सगळं करत असते. तर कपडे धुवून इकडे आणून ठेवलेत बाहेर आणि अगोदर मी फरशी पुसून घेतली, म्हणजे ते मॉप खराब झाल्यामुळे ना खूप पाणी पाणी होतं, म्हणून मी अगोदर फरशी पुसले, फॅन ऑन केले आणि बाहेर आलेले, म्हणजे नंतर पावलं उठू नये, त्याच्यावरती हिंडणं फिरणं नको. आणि नंतर निवांत मी कपडे धुवलेले आहेत, कपडे धुवून झाले, आता नंबर आहे नखं वगैरे काढण्याचा, म्हणजे याच्यासाठी वेळ भेटतच नाही, दररोज हीच कामाची धावपळ असते. तर टी व्ही ऑन केलेली आहे आणि छान असे गाणे लावून मी बसलेली आहे, आता नखं काढत. बाहेर ना मस्त असं वातावरण झालेलं आहे, वातावरणाचा एन्जॉय घेत मी निवांत इथं बसलेले. विचार केला की थोडा वेळ वरती जाऊया आणि वरती मिरच्या वगैरे ठेवले, त्याचे देठ पण काढायचे, तर बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल. म्हणजे 4 किलो मिरच्या आहेत, आरामात 2 दिवस तरी मला लागणार आणि एकदम छोटी छोटी मिरची आहे ते, त्यामुळे आता जास्त वेळ घेऊनच वरती मला जावं लागतं, म्हणजे आरामात 1-2-3 तास तरी लागतील त्याला.
आणि तुम्ही म्हणत होता ताई पापड वगैरे कधी करणार आहेस, तर आता उन्हाळ्याची एक एक कामं आपली सुरू झालेली आहेत. जसं की आता मिरच्या उन्हाला टाकणं, वाटून आणणं, परत डाळी धुळी करणं, तुरी आणून ठेवले, तुरी पण मला पाण्यातून काढून ठेवायचं आहे. परत हरभरे मसूर जेही आता आणतील त्याची सगळ्याची डाळ बनवायची आहे, ते अगोदर मी करणार आहे. मग त्यानंतर पापडं पण मी करणार आहे. आता प्रत्येक वर्षी कसं दीपक दिनेश असायचे माझी मदत करायची, पण यावर्षी ना मदतीला पण कोणी नाही, जेही करायचं एकटीला धावपळ करायची आहे. म्हणजे वजन घेऊन वरती जाणंच होत नाही आहे मला. तर बघूया आता कसं कसं होणार आहे. पण जेही करेन मी शेअर करत असते, प्रत्येक वस्तू शेअर करते. इतकंच होतं की व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट येत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर इकडे मी दूध परत गरम करायला ठेवलं आणि चहा बनत ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत चहा निवांत उकळत आहे तोपर्यंत मी कढीपत्ता इकडे धुवून काढून ठेवलेले आहे, देठ वगैरे त्याचे, आणि पॅक पण डब्यामध्ये ठेवते. म्हणजे 4-8 दिवस ताजं बनवून राहतं आणि वास पण टिकून राहतो. तर हे बघा अशा प्रकारे मी पॅक करून ठेवलेलं आहे. म्हणजे भाजीमध्ये कढीपत्ता कोथिंबीर टाकली ना भाजीला टेस्ट खूप छान येतो, खास करून वरणाला. तर इकडं हे ठेवलेलं आहे इडली बनवण्याचं बेटर. हे काय म्हणते ना मी घाईगडबडीत, बेटर नाही बेटर बनवायचं आहे मला याचं. हे डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे हे सगळं मी रात्री भिजत घातलेलं आहे. तर आता बेटर बनवून घेऊ. पण अगोदर इकडे मी पोहे किंवा मुरमुरे घालत असते यामध्ये, आणि हे अगदी 5 मिनिटात भिजतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आता संग इकडे मुरमुरे घेतलेत, पोहे घेतलं तरी पण चालतं, पण मी मुरमुरे घेतलेले आहेत आणि भिजत ठेवलेलं आहे इकडं. आणि हे जे डाळ, तांदूळ, मेथी दाणा भिजत घातलेलं होतं ना, ते मी छान धुवून घेते 2-3 पाण्यानं. धुवून सगळं हे जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरला छान असं बेटर बनवून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट बेटर बनवून तयार होतं. तुम्ही याची इडली बनवा, डोसे बनवा, आप्पे बनवा, सगळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तिकडे डाळ, तांदूळ, मेथी दाणा सगळं मी धुवून घेतलेलं आहे. जे मुरमुरे ते पण मी पाण्यातून काढून यामध्येच मिक्स केलेलं आहे. म्हणजे आपण एक एक वाटायला घेतलं ना व्यवस्थित वाटलं जात नाही ते, म्हणून मिक्स करायचे सगळे जिन्नस, एकदम परफेक्ट वाटलं जाते. बेटर एकदम छान बनतं. तिकडे चहा उकळलेला आहे, तर आता चहा पिऊ आणि मगच या कामाला लागू. म्हणजे चहा पिल्यानं छान वाटतं, पण याचा परिणाम खूपच भयानक झालेला आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल काय झालेलं आहे. मी ना खूप दिवस झालं जास्त चहा घेत आहे, म्हणजे कामाचा लोडही जास्त आलेला आहे. मग थोडंसं आळस यायला लागलं की मग चहा बनवलं, चहा घेतलं, मग परत फुलनेरसोबत कामाला लागलं. असं मी करत होते आणि त्याचा इतका दुष्परिणाम झालेला आहे ना की मला दवाखान्यात जावं लागलं आणि माझी तब्येत एकदमच बिघडलेली आहे. म्हणजे पोटात भगभग करणं असं खूप त्रास होत होता वेगवेगळ्या प्रकारचा, आणि मला सांगता पण येत नाही असं झालेलं होतं. डॉक्टर म्हणाले की पित्ताचा प्रॉब्लेम इतका झालेला आहे तुम्हाला की समजत नाही नेमका काय होत आहे. तर हे जास्त चहा पिल्यामुळेच मला झालेला आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते की मी चहा किती वेळा घेत आहे, पण याचा परिणाम खूपच भयानक झालेला आहे. तर कुठलीही गोष्ट अति चांगली नाही आहे, त्याचे दुष्परिणाम होतातच. तर इकडे सगळे जिन्नस मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे 2-2 पळी मी हे घेतलेलं आहे बेटर, म्हणजे जिन्नस, आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक असे मिक्सर, मी घाई गडबडीत काय बोलते ना, हे बेटर एकदम बारीक वाटलेलं आहे. आणि इकडं एका मोठ्या, म्हणजे जे पसरट तोंडाचं भांडं असतं ना त्यामध्येच काढायचं आहे, म्हणजे बेटर छान फुललं जातं. म्हणून मी तर मोठ्या आकाराची कढईच घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे बेटर मी वतून ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळपर्यंत छान हे फुललं जातं. इकडं सगळंच बेटर मी अशाच प्रकारे बनवून घेते. नंतर खूप जास्त भांडे हे ते झालेलेच आहेत आणि मला लोणी पण काढायची आहे. तर मला आज लोणी काढूया, पण लेट खूप झालेला होता, परत बाकीची कामं खूप जास्त झालेली होती, त्यामुळे मी आज लोणी काही काढली नाही. आता बघूया उद्या काढणार आहे. तर दिवसभर कामाची धावपळ खूप होते. ही छोटी कामं खूप सारी होऊन जातात आणि त्यामध्ये वेळेची कमी जाणवते. म्हणजे कुठलं तरी काम एखादी राहूनच जातं माझं, आणि म्हणते की उद्या करूया आणि त्या नादामध्ये ते उद्याचं काम परवाला आणि परवाचं काम त्या परवाला, असं पण होतं कधी. तर असो, इकडे सगळंच बेटर मी बनवून घेतलेलं आहे. आता लास्टचा बॅच राहिलेला आहे आणि मग पूर्ण घरात इव्हनिंगचा झाडू मारायचा, फ्रेश व्हायचं, देवाला दिवा लावायचा आणि परत चहा बनवायचं, परत स्वयंपाक करायचं. जी आपली रेग्युलर कामं आहेत ती चलत असतात दिवसभर. तर झालेले फायनली बेटर वगैरे बनवून यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून ठेवते मी, म्हणजे मीठ वगैरे टाकायचं नाही, फक्त थोडासा सोडा टाकून ठेवायचं. आणि उन्हाळ्यामध्ये तरी सोडा टाकायची गरज नाही, गरमीनंच ते व्यवस्थित फुललं जातं. पण आता आणखीन वातावरण असं आहे ना, थोडंसं थंड वातावरण आहे, त्यामुळे थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहे मी. तर इकडे जे भांडे झाले होते थोडेफार ते मी धुवून घेतलेले आहेत सगळे स्वच्छ, आणि इकडे थोडासा सोडा टाकलेला आहे खाण्याचा, बिलकुल पाव चमचा टाकला असेल, आणि छान मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे. आणि आता भाजीमध्ये मी भेंडीची भाजी बनवणार आहे. तर यामधली अर्धी भेंडी मी ताटलीत काढून घेतली आणि कोथिंबीर घेते, म्हणजे सगळी तयारी अगोदर करते, नंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तसं तर भेंडीची भाजी म्हणजे कांदे वगैरे टाकूनही आपण बनवू शकतो, पण मी कांदा टाकत नाही, फक्त लसूण टाकून फक्त परतून घेते भेंडी. तसं तर मला भेंडीची भाजी आवडत नाही, तसं खूप चांगली राहते आणि खूप जणांना आवडते, पण मला अगोदरपासूनच भेंडीची भाजी थोडीशी आवडत नाही. तरी पण आता सगळ्यासोबत काय करणार, माझ्यासाठी वेगळं काय करणार ना, म्हणजे आता दिनेश पप्पा खाणार नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवतो आपण स्पेशल, पण स्वतःसाठी काही बनवणार नाही. जे त्यांच्यासाठी बनलेलं आहे ना ते आवडो किंवा न आवडो,
ते चालतं आपल्याला पण. इकडे भेंडी मी चिरून घेतलेली आहे आणि आता भाजून घेऊया. लोखंडी कढई ठेवलेली आहे, म्हणजे लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक केल्याने चांगला असतो, म्हणून मी आजकाल जास्त लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक बनवत आहे. तर यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि भेंडी छान परतून घेऊया, म्हणजे छान अशी सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. अगोदर खूप जास्त वाटत होती, पण जसं जसं आपण भाजून गेलो तसं ही एकदम कमी होते, बघू शकता इकडं. आणि याला फक्त लसूण टाकून मी फोडणी देणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते भेंडीची, म्हणजे ज्यांना आवडत नाही, आता माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई असतील त्यांना आवडत नसेल ही भाजी, पण अशा प्रकारे करा, सगळ्यांना आवडेल. इकडे परत मी याच कढईमध्ये आणखीन 1 चमचा तेल घेतलेला आहे, मोहरी जिरं टाकलं, छान तडतडल्यानंतर मी लसूण टाकलेले, थोडंसं कोथिंबीर टाकले आणि जी भेंडी भाजून ठेवलेली होती ना ती टाकून परतून घेतलेले थोड्या वेळ फोडणीमध्ये. नंतर मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परतून झाकून ठेवूया. एकदम मस्त भाजी बनते. आता टाईम सांगितलं तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वातावरण खूप छान झालेलं आहे, पण थंडी काही कमी झालेली नाही, खूप जास्त थंडी आहे. तर सगळी सकाळची कामं झालेली आहेत, आंघोळ पण झालेली आहे आणि आलेली मी किचनमध्ये. काल मी इडलीचं बटर बनवून ठेवलेलं होतं, तर बघा हे कसं बनलेलं आहे. आणि इकडं सांबार बनवण्यासाठी हे सगळं मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे शिमला मिरची आहे, कांदे, टमॅटो, हिरवी मिरची आणि शेवग्याची शेंग आणि खोबरं पण खूप जास्त ठेवलेलं आहे. बघा 2 वाटी खोबरं आहे, पण काय होतं आहे ना, आता खोबरं खाल्ल्यानं खूप त्रास होत आहे यांना आणि मला पण ढेकरा वगैरे येतात चटणी खाल्ल्यामुळे. त्यामुळे चटणी मी आज खोबरं न टाकता बनवणार आहे, फक्त डाळ आणि शेंगदाण्याची चटणी, सांबार आणि इडली तर हे बघा छान फुललेला आहे, एकदम जाळीदार झाले. तर यामध्ये मी मीठ वगैरे टाक. तर इडलीसोबत सांबार हे बनणारच, त्यासाठी इकडे भाज्या काढून घेतले आहेत. आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. मी इकडे टमॅटो घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत खूप सारे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि यामध्ये दुधी पण घेऊ शकता. परत इकडे शेवगा घेतलेला आहे. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सांबार कसं बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.